प्लॅटफॉर्म किंवा 4 प्लॅटफॉर्म वाढवावे तात्काळ, अशा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. त्याला लागणारा जो खर्च आहे तोही राज्य सरकार देणार आहे. तसे रेल्वे अधिकारी आलेले होते, त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की लवकरच त्या कामाला सुरुवात होईल. विमानतळाच्या बाबतीमध्ये प्रयागराजचा अनुभव बघता प्रायव्हेट विमानं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात येतात, कमर्शियल विमानं आहेत त्यांची संख्या वाढेल आणि म्हणून मग तिथे पार्किंगची व्यवस्था कमी आहे विमानाची आणि म्हणून मग शिर्डीला काही वाढवता येईल का? नाशिकमध्ये अजून आम्ही 5 ते 10च्या ठिकाणी करतो आहोत, 15च्या ठिकाणी कशा करता येतील पार्किंग, या विषयावर चर्चा झालेली आहे. आणि म्हणून सगळ्या मार्गांनी येणारे सगळे भाविक आहेत त्यांची व्यवस्था होऊ नये यासाठी आम्ही सर्व त्या ठिकाणी निर्णय केलेले आहे. ज्यांना खाजगी विमानात असतात ते आणतात. आता प्रयागराजमध्ये अनेक शेकडो विमानं खाजगी आले, त्याप्रमाणे नाशिकला येतील आणि म्हणून त्यांची पार्किंगची व्यवस्था हा मोठा प्रॉब्लेम असतो. आता आपल्याकडे 5 विमानं पार्किंग करू शकतात. आता त्यावरून आपण 10चा आराखडा केला होता. मुख्यमंत्री महोदय सांगितलं की 15 विमानं उतरतील अशी व्यवस्था करा. त्याचबरोबर शिर्डीचं जवळचं एअरपोर्ट आहे, संभाजीनगर तसं जवळच आहे, नवी मुंबईला एअरपोर्ट होतं आहे, त्या ठिकाणी तोपर्यंत व्यवस्था होईल. सगळ्या व्यवस्था पूर्ण कराव्यात, कुठेही कमी राहू नये अशा सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आज माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस खाली यांच्या संदर्भामध्ये विस्तृत बैठक अतिशय दुर्दैवी घटना आहे. अतिशय दुर्दैवी घटना मी याला म्हणेल की ज्या पद्धतीने एका बसमध्ये अत्याचार करण्यात आले त्याच्या मुलीवर, ही अतिशय वाईट घटना घडलेली आहे. आणि हा आरोपी आहे, हा सुद्धा मूळ आरोपीच आहे. सध्या पुण्यामध्ये तो त्या ठिकाणी पुण्यामध्ये तो अडकलेला आहे आणि त्यांनी हा प्रकार केलेला आहे. निश्चित या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यासमोरच टीव्हीशी बोलले सकाळी गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी चौकशीवर तो सापडलेलाच आहे. पण त्याला कठोर शिक्षा कशी होईल या संदर्भामध्ये सर्व सूचना जयंत पाटील यांना निश्चित मान्य देवेंद्रचा प्रयत्न हाच आहे की यावेळेचं सरकार हे सरकार असलं पाहिजे. या ठिकाणी जे सगळे मधले दलालीचे काही लोक काम करत आहेत, ते लोक मध्यस्थांचं काम करत आहेत, पैसे उकळण्याचं काम करत आहेत, त्यांच्यापासून मुक्त झालं पाहिजे. आणि ज्यांची नावं काही अशी डाऊटफुल आहेत माझ्याकडे आहेत आणि म्हणून त्यांना अधिकारी मी देणार नाही कुठल्याही मंत्र्याला, ही त्यांची स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. मला वाटतं समाजातून सर्व स्तरातून या भूमिकेचं स्वागत मुख्यमंत्री महोदय इकडे आहेत, मी माहिती घेतो, विचारतो आणि मग प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती जी आहे ते करण्यात आली आहे. परंतु जे कुटुंबीय उपोषणाला बसले आहे त्याचं म्हणणं आहे की एक मागणी जरी मान्य झाली तरी सुद्धा आमचं जे उपोषण आहे ते चालू आहे. मला वाटतं माझी त्यांना विनंती आहे की त्यांची मुख्य मागणी होती ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी करावी ती सरकारने मान्य केलेली आहे. अतिशय कठीण काम मान्य झालं. मला असं वाटतं की आता सर्व यंत्रणा सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या समित्या त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या आहेत. मला वाटतं एकदा त्यांचा अहवाल आला पाहिजे, चौकशी त्यांची संपली पाहिजे, त्यानंतर पुढच्या कारवाईला सुरुवात होईल. पण चौकशी सुरू असताना अतिशय वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू आहे, त्यावेळेला इतका टोकाचा निर्णय आपण घेऊ नका. अन्यथा मला वाटतं आपण सुटणार नाही. भावनांशी आम्ही सहमत आहोत, त्याबद्दल कुठलाही दुमत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सांगितलेलं आहे की यातून कुठलाही आरोपी वाचणार नाही. त्यामुळे आपण त्यांच्या शब्दात विश्वास ठेवावा, उपोषण सोडावं मी त्यांना विनंती करतो. मला या संदर्भामध्ये माहिती कोणत्या केसमध्ये त्यांचा मुद्दा नसतो काय मला माहीत नाही. कुठली माहिती सर्व प्रधान सचिव, सर्व समिती अधिकारी, केंद्र सरकार रेल्वेचे अधिकारी हे या बैठकीला हजर होते आणि सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये झालेली आहे. शेवटचं स्थान आहे कुंभमेळा म्हणून नाशिक अधिकाऱ्याची टीम
5-6 दिवसासाठी नाशिक माईक खालती घे ना. प्रयागराजला गेलेली होती. तिथे सर्व माहिती त्यांनी घेतली. नियोजन त्या ठिकाणी बघितलं, गर्दीचं नियोजन बघितलं, पिण्याचं पाणी, जेवणाची व्यवस्था, सर्व माहिती त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि सर्व विषयांवर साधेपणे चर्चा आज या बैठकीत झाली. विशेष करून रेल्वे 2च प्लॅटफॉर्म नाशिकमध्ये आहेत, कसे वाढवता येतील, विमानसेवेच्या बाबतीमध्ये एअरपोर्टवर पार्किंग कसं वाढवता येईल, अतिरिक्त हेलिपॅडची व्यवस्था कशी करता येईल, बसेसची व्यवस्था कशी करता येईल, रस्त्याचं रुंदीकरण कसं करता येईल. कारण यावेळी प्रयागराजमधला कुंभ बघितला तर त्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा तिप्पट चौपट आणि म्हणून नाशिकलाही गेल्या वेळेपेक्षा या वेळेला तिप्पट चौपट गर्दी या ठिकाणी राहणार आहे. आणि म्हणून सर्व सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न मी करत आहोत. कुठे स्टॅम्पेड होणार नाही, कुठे लोटालोटी होणार नाही, चेंगराचेंगरी होणार नाही, कुठे त्यातून घातपात होणार नाही, याची काळजी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेत आहोत. आणि म्हणून या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदींनी दुसरी बैठक आज या ठिकाणी बोलवलेली होती आणि खूप चांगली चर्चा, प्रयागराजमधला अधिकाऱ्यांचा अनुभव या ठिकाणी त्या ठिकाणी कथन करण्यात आला. त्यामुळे आम्हाला आता काय करावं लागेल, काय अतिरिक्त सोयी कराव्या लागतील या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि तात्काळ आदेशही मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागाला दिलेले आहेत. काही आढावा तयार केला आहे का या सगळ्या पैशांमध्ये अजून नाही, पण जे जे लागेल ते सर्व करावं. कुठेही त्या बाबतीमध्ये कमतरता पडणार नाही किंवा निधीची कमतरता पडणार नाही असे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. त्यामुळे रस्ते असतील, रिंग रोड असतील, STP ट्रीटमेंटचे वॉटर ट्रीटमेंट जे आहेत, सिवर ट्रीटमेंट, त्याच्या सगळ्यातलं प्लॅनिंग असेल, सगळ्या प्रकारचं प्लॅनिंग आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. अजून एजन्सी नाही, अजून मला वाटतं एजन्सीचा विषय नाही. वेगवेगळी कामं आहेत. इरिगेशनला घाट बांधायचे आहेत, धरणाची पण आम्ही की आपल्याला पाणी कमतरता पडेल म्हणून एखादं डॅम तात्काळ कसं करता येईल ते पण PWDला रिंग रोड करायचं आहे. STPच्या संदर्भामध्ये महापालिकेला मोठं 1,500-2,000 कोटीचं काम आहे, ते त्या ठिकाणी करायचं. आणि म्हणून वेगवेगळ्या भागात नगरोत्थानमधून ते कामं होतील आणि म्हणून वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून ही सगळी कामं त्या ठिकाणी होणार आहे. अजून एकत्रित असा काही एस्टिमेट त्यांनी काढलं गेलेलं नाही, पण मला वाटतं जोही पैसा लागेल तो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देऊन दिलेला आहे. अतिशय सुंदर असा, स्वच्छ असा आणि सुरक्षित कुंभ करावा अशा सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. कांदा तर बाहेर घे ना. रेल्वेचे प्लॅटफॉर्मवरून आज महाशिवरात्री आहे. आज भगवान शिवाजी प्रार्थना करतो, अर्चना करतो. त्यामुळे मला वाटतं शिंदे साहेबही कार्यक्रम होता. क्षेत्रावर गेलेले आहेत. अजितदादा पण पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे ते आज येऊ शकले नाही आणि ही बैठक जी आहे ही परवाच ठरली, अगदी एक दिवस आधीच ठरली. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम पुढे होता. त्यांचा पुढे सामानाला मी त्यांना विनंती केली होती, पण आमचा कार्यक्रम आधीच ठरलेला आहे. त्यामुळे ते येऊ शकले नाही. बाकी याच्यामध्ये कुठलंही कारण नाही. बाकी निश्चित आमच्या महायुतीमध्ये अनेक म्हणजे पवार साहेबांच्या पार्टीतून, उद्धवजींच्या पार्टीतून येणाऱ्यांची संख्या मोठी झालेली आहे. काँग्रेसची संख्या मोठी आहे, ही वस्तुस्थिती आहे. तर ते येतात त्यांना मी प्रवेश देतो. आपण कार्यक्रम असू शकते थोड्याफार प्रमाणामध्ये, किंवा हा माझ्यावर लढा, काही माझ्यावर प्रचार केला, ते सगळ्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की आता कोणी पवार साहेबांच्या काँग्रेसमध्ये राहायला तयार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी उभाठामध्ये राहायला तयार नाही आणि काँग्रेसमध्ये कोणी राहायला तयार नाही. सर्वांचा ओढा आता महायुतीकडे लागलेला आहे. गोदा नदी स्वच्छ ठेवली जाईल, ती स्वच्छ केली जाईल. काही त्याच्यामध्ये कुठेही अशुद्ध पाणी राहणार नाही. इंडस्ट्रीमधून येणारं पाणी आहे ते सुद्धा स्वच्छ केलं जाईल. त्या संदर्भामध्ये जे एस्टिमेट प्लॅन आहेत त्याचीसुद्धा कामाला आता सुरुवात झालेली आहे. टेंडरसुद्धा त्याच्याकडे सुरू झालेले आहेत. मला वाटतं जे जे आवश्यक आहे ते सगळं केलं जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कुंभ गेल्या वेळीसुद्धा अतिशय सुरक्षित कुंभ आपण केला. एकही कॅज्युअलिटी झाली नव्हती, एकही कुणी घातपात झाला नव्हता, कुठे कुणी जखमीसुद्धा झालं नव्हतं, कुणी हरवलंही नव्हतं. इतका सुंदर कुंभ गेल्या वेळी झालेला होता. त्यावेळेला मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजीच होते, मी कुंभमेळा मंत्री होतो, पालकमंत्री होतो. म्हणून मला वाटतं की यावेळेला गर्दीच्यापेक्षा तिप्पट राहील आणि म्हणून हा अतिशय सुंदर असा कुंभ व्हावा
यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. सर हिंदी में आप एक बार बता दें सर, हिंदी में मराठी अजून एक आता गृहमंत्री म्हणून तुम्ही आज पालकमंत्री म्हणून जबाबदारी तुमच्यावर कधी मिळणार? ते होऊन खाली पालकमंत्री म्हणूनही योग्य निर्णय हा लवकर होईल. मला वाटतं तर मी रोज सांगतो मला 2-3 दिवसात होईल. हे 2-3 दिवस मला वाटतं 2-3 दिवस तर लवकर संपतील. अरे 2 मिनिट प्रश्न विचारतो. फार करून चालणार नाही. अनेक निर्णय घ्यायचे नियोजन वाटप करायचं आहे. त्यामुळे मला वाटतं पालकमंत्र्याचा निर्णय हा लवकर होईल. त्र्यंबकेश्वर में और नासिक में भी हमारे पास जगह कम है, बहुत जगह कम है, पानी भी कम है, जगह भी कम है. इसलिए और इसमें सबसे बड़ी प्रॉब्लम हमारी ये है कि बारिश में है. हमारा कुंभ एकदम जुलाई अगस्त में बारिश हमारी ज़्यादा होती है उसी वक्त है. इसलिए हमें ज़्यादा थोड़ी कोशिश करनी पड़ेगी, ज़्यादा मेहनत करनी पड़ती है. तो तूफान भी होता है. लास्ट टाइम तूफान में टेंट उड़ गए थे, टेंट ही उखड़ गए थे नीचे. तो इसलिए हमें ज़्यादा सतर्कता बरतनी पड़ेगी और इसी को लेकर हमारा प्लानिंग शुरू हो गया है, हुआ है और इसी के सहयोग में आगे बढ़ेगा. कानून बनाया था, यहाँ पर कुछ कानून बनाया जाएगा. नासिक में जिस तरह से कुंभ मेला होता है तो अलग से कानून बनता है. बिल्कुल बिल्कुल प्राधिकरण उसके बारे में बनाया जाए. ऐसे आगे उसके बारे में चर्चा हुई है, वो भी यहाँ पर बनेगी. राहुल गांधी हो या फिर उद्धव ठाकरे आजाद गए नहीं मैं तो कहूँगा कि राहुल गांधी जी के बारे में हमने क्या बोला. वो तो विरोधी है ही, विरोधी है. मैं ऐसे कहूँगा अयोध्या में जब राम जन्मभूमि का निर्माण हुआ उसको भी उन्होंने फतवा निकाल दिया था कि हमारे कोई MP मुझे वापस नहीं जाएंगे. क्योंकि नई बात नहीं है. उद्धव ठाकरे पे भी हमला किया नई बात नहीं है. उद्धव जी भी बड़ी बातें बहुत बड़ी करते हैं हिंदुत्व की, लेकिन उन्होंने उधर देखा भी नहीं, उसमें टिप्पणी भी नहीं की कुंभ पर. मुझे ऐसे लगता है ये धार्मिक स्थल में जाने के लिए कोई हमारा उत्सव है तो उसको लेकर कोई टिप्पणी भी नहीं करना चाहिए जैसे राहुल गांधी जी ने पिछले समय की थी. और सभी नेता वहाँ पर जाके उन्होंने जाते थे तो अच्छा रहता था, पवित्र हो जाते थे. सर पुणे में खासकर जो घटना हुई है सर, पुणे के स्वारगेट में कोई कसर नहीं रहेगी. बजट में कोई कमी नहीं रहेगी. माननीय मुख्यमंत्री ने कहा है जितने भी पैसे को लगेंगे हम उतने लेंगे. आप प्लान तैयार करो, टेंडर निकालना शुरू करो. हमारी पूरा काम हमारा शुरू करो. सर आपने अमल में अभी बात करी एक्सपेक्टेड. मैं जानना चाहता हूँ इस बार 40 करोड़ का दावा किया प्रयागराज में. आप आज तैयारी करें तो एक आपका दिमाग में होगा कि इतने एक्सपेक्टेड क्राउड होगा. वहाँ पर आज सूची बता नहीं सकते. मतलब प्रयागराज में तो 2 गुना 3 गुना ज़्यादा लोग वहाँ पर आ गए. तो यहाँ नासिक में भी हमने ये सोचा कि पिछले समय से 3 गुना लोग. हम ये सोच रहे हैं कि भाई 12-15 करोड़ लोग नासिक में पूरे महीने में स्नान करेंगे. वहाँ आकर सर आगे बताएं. 12-14 करोड़. पिछली बार आपको सौभाग्य मिला था पालक मंत्री के तौर पर कुंभ का आयोजन करने का, लेकिन क्या इस बार भी पालक मंत्री के तौर पर आप ही को वो सौभाग्य प्राप्त होगा? अभी थोड़ा नासिक को और रायगढ़ को लेकर अब सौभाग्य क्या. मैं तो पालक मंत्री सौभाग्य की बात नहीं, मेरे पे कुंभ मेला मंत्री भी हूँ और कुंभ मेला मंत्री का चार्ज मेरे पास है. लेकिन अगर उसके साथ में अगर पालक मंत्री भी जुड़ता है तो थोड़ा काम करने में सुविधा होगी. तो फिर भी रायगढ़ और नासिक ये 2 डिस्ट्रिक्ट के ऊपर थोड़ा डिस्ट्रिक्ट चल रहा है. माननीय मुख्यमंत्री जी हमारे शिंदे साहब है, अजीत है, तीनों मिलकर थोड़ा मतलब 2 बार 3 बार बातचीत भी हो रही है. मुझे लगता है 2-3 दिन में इसके ऊपर मिलता है. आज दोनों DCM नहीं थे क्योंकि आपको पता है ये मीटिंग परसों ही तय हुई है. परसों कैबिनेट से उसी दिन से मीटिंग तय हुई है. एक दिन पहले शॉर्ट नोटिस दी गई है और उनका पूर्वनियोजित कार्यक्रम भी था. एकनाथ जी भी पूना में आपको पता है उनका पूजा भी थी. कार्यक्रम आज महाशिवरात्रि है, इसलिए दोनों अपने कार्यक्रम देके रखा था. इसलिए दोनों अपने नियोजित कार्यक्रम में व्यस्त है, इसलिए वो यहाँ पर आ नहीं पाए. माननीय मुख्यमंत्री से सुबह से 2-3 बार उनकी बात हुई. मेरी भी उनसे कल भी बात हुई थी, आज भी बात हुई है. लेकिन वो कार्यक्रम हमने 3-3, 4-4 एक ही दिन में पहले से देकर रखे हुए, इसलिए वो आज को आ नहीं पाए. इतना गंभीर मामला बहुत दर्दनाक घटना है, बहुत दुखद घटना है. पुणे में जो बस में एक हमारी बच्ची के साथ जो भी हुआ है बहुत गलत बात है. आरोपी ट्रेस हो चुका है. माननीय मुख्यमंत्री महोदय खुद इस पर वर्क कर रहे हैं. उन्होंने CP से भी बात की, सुबह से
लगातार सभी ऑफिसर से उन्होंने बात की है। उसको कड़ी से कड़ी सजा कैसे होगी इसके लिए आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने दे दिए। सर अमोल मिटकरींनी आरोप केलेला आहे की तुम्ही त्यांच्याकडनं पैशांची मागणी केली सर समोर सर समोर पैसे मागितले असं 2-3 शिवसेनेच्या मंत्र्यांची त्यांनी काय आरोप केले मला माहिती, त्यांनी कोणी पैसे मागितले, काय मागितले, मुख्यमंत्री करावी, लेखी स्वरूपामध्ये करावी. आणि म्हणून आपल्याला माहीत असेल की या सगळ्या बाबतीमध्ये आता यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तिथे कडक पवित्रा घेतलेला आहे. OLD असतील, PS असतील, अशी जी काही नावं आहेत की जी वारंवार बाजूला म्हणून काम करत आहेत, ते पण त्यांच्या कामामध्ये संदिग्धता आहे. कुठे ना कुठे तक्रारी आहेत, काही ठिकाणी गंभीर तक्रारी आहेत. अशा OLD म्हणून PS म्हणून घेऊ नये असे सक्त आदेश मोदयांनी दिले आहे. आणि शेवटी OLD PA अधिकार, शेवटचा अधिकार, अंतिम अधिकार हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की असे जे लोक आहेत की जे माझ्या यादीमध्ये बॅड लिस्टमध्ये आहे, बॅड बुकमध्ये आहेत, त्यांना मी तुम्हाला देणार नाही. ही सर्व भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आहे आणि ती अतिशय योग्य आहे. चला हिंदी घ्या हिंदी त्याच्यावरती कारवाई का करत नाही असा सवाल आता विरोधक विचारत आहेत. भाजप त्यांना वाचवत आहे असंही विरोधकांचा मला नाही वाटत भाजपकडे वाचवत आहे का तक्रार सगळं दाखल झालेली आहे. चौकशी सुरू आहे. चौकशी असती पुढे येईल होईल. इन बातों पे चर्चा हुई है, क्या क्या प्रिकॉशंस लिए जाएंगे इस बार जो कुंभ होने वाला है को लेकर आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी के नेतृत्व में यहाँ पर हुई है. आज सभी विभाग के अधिकारी, सभी प्रधान सचिव, रेलवे मंत्रालय, दिल्ली, विमान सेवा को लेकर उनके भी अधिकारी ऑफिसर सब यहाँ पर मौजूद थे. प्रयागराज में जो कुंभ हुआ उसको देखकर भीड़ है, जो क्राउड है वो इस वक्त 3 गुना 4 गुना ज़्यादा था. मैं जो एक्सपेक्ट किया था उससे 3 गुना का क्राउड वहाँ पर ज़्यादा हुआ. इसी को लेकर हम नासिक के लिए हमने पूरा हमें क्राउड का मैनेजमेंट करना है. नासिक की जगह तो बहुत कम है, मतलब 110 भी नहीं है प्रयागराज के मुकाबले अगर हम लोग देखेंगे तो इसलिए हमें आगे क्राउड है उसका नियोजन भी हमें करना है. रेलवे प्लेटफॉर्म नासिक में 2 ही है, वो बढ़ाकर 4-5 और एडिशनल करने हैं. एयरपोर्ट पार्किंग है वो भी हमें 5 से 15 तक ले जाना है. तो सभी बातों को लेकर चर्चा हुई है. जो रोड्स है उसका वाइंडिंग करना है, रिंग रोड है नासिक का वो हमें बनाना है. आरोग्य की सेवा हो, पानी की व्यवस्था हो, सभी को लेकर जो चर्चा नेतृत्व में आज हुई है. मुझे लगता है हमारा जो आने वाला 2 साल बाद जो कुंभ है 27 में सुंदर हो, सुरक्षित हो, यही हमारी सबकी इच्छा है. लास्ट टाइम जब कुंभ हुआ था पिछले समय 10 साल पहले, वो भी बहुत सुंदर हुआ था, सुरक्षित हुआ था. एक भी कैजुअलिटी उसमें नहीं हुई थी, एक भी कोई मिसिंग केस उसमें नहीं थी, किसी को खरोच भी नहीं आई थी. इतना सुंदर कुंभ हमने किया था. उससे भी अच्छा बढ़िया कुंभ हमें इसको करना है. इसी को लेकर प्रयागराज के कुछ अधिकारियों से बात हुई, उसको कोऑर्डिनेशन को लेकर कुछ बिल्कुल हमारे अधिकारी 25 अधिकारी हमारे 4-5 दिन वहाँ पर जाके हुए थे नासिक से, महाराष्ट्र के. उन्होंने सब वहाँ पर जानकारी भी ली है. हमने उनकी जो टीम है जो अलग अलग क्षेत्र में काम करते हैं उनसे भी हमारी बात हो रही है. मुझे लगता है आने वाले महीने भर में उनको भी हम यहाँ पर बुलाएंगे, चर्चा भी करेंगे. आप और सब हमारी जो जगह है वो भी देखेंगे. हम साथ में मिलकर यहाँ पर काम करेंगे. बस जो दुर्घटना प्रयागराज में घटी है, कैजुअलिटी हो गई, लोगों की डेथ भी वहाँ पर हो गई, मौत भी है, नासिक में ऐसा नहीं होगा, होना नहीं चाहिए. इसलिए हमने सतर्कता